नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। गेल्या 3 तासापासून आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं भूम शहरात गोलाई चौकात या ठिकाणी आपण पाहतोय की रस्ता रोको सुरू आहे आणि या रस्ता रोको सुरू असताना या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी रस्त्यावरच चूल मांडून चहा बनवायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय सकल मराठा समाजातील हे युवक या ठिकाणी चहा बनवतायत। येथे उपस्थित लोकांना ते चहाचं वाटप करतायत। आपण पाहतोय या ठिकाणी चहा वाटप सुरू आहे। सकल मराठा समाज या ठिकाणी आज गोलाई चौक या ठिकाणी रस्त्यावर आहे। आपण पाहतोय मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि लवकरात लवकर शासनाने आरक्षणाबाबतीत जो अध्यादेश काढलेला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करावं यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत। काही त्यांच्या मागण्या आहेत ते घेऊन ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती आपण पाहतोय त्यांनी गेल्या काही दिवसापासून 6 दिवसापासून चहा पाणी घेतलेलं नाही, काही नाहीये आणि आपण पाहतोय पाणी देखील त्यांनी घेतलेलं नाही। त्यांची प्रकृती त्या ठिकाणी चिंताजनक आहे। म्हणून या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे। आपण पाहतोय सकल मराठा समाज यांच्या वतीनं चुलीवर चहा बनवायला या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय हे तरुण या ठिकाणी चहा बनवून येथील उपस्थितांना चहा देत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की जे भूम शहरातील प्रमुख चेहरे आहेत, ॲडव्होकेट विरी पवार असतील, अरुण गाडवे सर असतील, आपण पाहतोय जी काही लोक आहेत सोबत आपण पाहतोय अनिल लाल शेंडगे आहेत, सोबतच वरळे सर असतील, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यातील काही लोक या ठिकाणी रस्त्यावर झोपलेले आहेत ते पाहतोय। या ठिकाणी गेल्या 3 तासापासून रस्ता जाम आहे। या ठिकाणी पाहतोय रस्ता जाम असल्याचं आपण पाहतोय, चक्का जाम झालेला आहे। या तरुणांच्या वतीनं रस्त्यावरच चहा बनवायला सुरुवात झालेली आहे। पाहतोय गेल्या 3 तासापासून ही लोक या ठिकाणी रस्त्यावर आहेत। आरक्षणाचा मुद्दा आपण पाहतोय या ठिकाणी आता तीव्र वळण घेतोय आणि फक्त सुरुवात आहे असं येथील उपस्थितांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं मागाशी त्यांची भाषणे पाहिली की आमचा अंत पाहू नका, मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे असं म्हणणं येथील या उपस्थितांचं आहे। पाहतोय की लोक आता रस्त्यावर झोपलेली आहेत, त्यामुळे चक्का जाम या ठिकाणी झालेला आहे। आतापर्यंत आपण पाहत होतो की लोकांची भाषणं या ठिकाणी सुरू होती। अशा प्रकारे चूल मांडून या ठिकाणी चहा बनवला जातोय व चहा येथील उपस्थितांना वाटप करण्यात येतोय। गेल्या 3 तासापासून या ठिकाणी मराठा समाज बांधव रस्त्यावर आहेत। मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता त्यांना या ठिकाणी भेडसावत आहे आणि भावनिक होऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय पोलीस बांधवांनी सुरुवातीला आल्यापासूनच त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। त्याप्रमाणे सकल मराठा समाज बांधव फक्त रास्ता रोको करून शांत बसलेला आहे। त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी जे आहे ते आपण पाहतोय कोणत्याही प्रकारे कोणताही त्रास त्यांनी इतर कोणालाच दिलेला नाही। आपण पाहतोय अतिशय शांततेत तर आपण पाहतोय की त्यांनी चहा सुद्धा इथं चूल मांडून बनवायला सुरुवात केलेली आहे। तो चहा ते वाटतायत, इतर लोकांनाही ते चहा देत आहेत।
इथं उपस्थितांना ते चहा देत आहेत. अतिशय शांततेत समाज या मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय. सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं अतिशय शांततेत या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. हा रस्ता रोको सुरू आहे. केवळ दुधाचा वापर करत या ठिकाणी चहा बनवायला सुरुवात आहे. पाहिलं तर दूध वापरून या ठिकाणी चहा केलेला आहे आणि तो उपस्थितांना इथं वाटप करण्यात येतो. या ठिकाणी आपण पाहतोय अशा प्रकारे उपस्थितांना चहा देण्यात येतोय. येथील हे तरुण यात हिरिरीनं सहभागी झालेले आपण पाहतोय. आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावं. मराठा समाजाला जो GR अध्यादेश दिलेला आहे त्याची कायद्यात अंमलबजावणी करावी यासाठी सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीनं आपण पाहिलं मनोज जरांगे हे आंतरवली सराटी येतं 6 दिवसापासून उपोषणास बसलेले आहेत. त्यांनी पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे आणि त्यांच्या नरड्याच्या खाली पाणीसुद्धा जात नाही आहे. त्यांना पाण्याचा घोट घेणं कठीण होत आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं आपण माध्यमातून पाहतोय. आणि त्याचमुळं हे मराठा समाज बांधव या ठिकाणी पाहिलं की आपण सुरुवातीपासून भूम शहरातील जे मराठा समाज बांधव आहेत ते यात हिरिरीनं सहभागी आहेत. सुरुवातीपासून मनोज जरांगेंना त्यांचा आपण पाहिलं की त्यांना या ठिकाणी आपण पाहिलं की सुरुवातीपासून भूम शहरातून अतिशय चांगला प्रतिसाद जरांगेंच्या प्रत्येक हाकेला देण्यात आलेला आहे. आज आमरण उपोषणाचा 6वा दिवस. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जावी, तातडीनं केली जावी यासाठी सर्वांनी ठाम भूमिका पाहिलं आणि पाणी देखील पिणार मराठा समाज बांधव जोपर्यंत प्रकारे रस्त्यावर या ठिकाणी बसून ही लोक तर झोपलेली आपण पाहतोय. प्रकृती आता जरांगेंची प्रकृती त्या ठिकाणी सावध आपण पाहतोय, ऐकतोय की त्यांची प्रकृती साथ देत नाहीये. अशा प्रकारच्या आपण बातम्यातून आपण पाहतोय. त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचं आपण समजतंय. काल आपण पाहिलं त्यांच्या नाकातून त्या ठिकाणी रक्त आलं. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याच्या बातम्या. म्हणूनच तुला ओबीसी जाऊन दाखवलंय मी. तुझ्यासारखा असा ओबीसींचाच खाऊन त्यांच्यावर ओरटंगडी करणारा मी नाही. खानदानी पाटील आहे. तू म्हणला तो ओबीसी देऊ देणार नाही. आणले ओबीसीत मराठी सगळे. त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि मराठा बांधव या ठिकाणी ते ऐकत आहेत. पुन्हा सांगतो मायनादी लागू नको. मंडळ कमिशन जाईल. गोरगरिबाचं वाटोळ करू नको. चेतावणी करून तो ओबीसीचं. आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती, मला मंडळ कमिशन चॅलेंज करायचं नाही. त्याला समजून सांगा किंवा चेतावणी देऊन जसं मराठी ओबीसी शिरले तसं मंडळ कमिशन सुद्धा उडवायला लागेल. ते त्याचाच स्वप्न आहे गोरगरिबांचं वाटोळ. तू एका परिवाराला नाही म्हणला, तू सगळ्या नाभिक बांधवांना महाराष्ट्रातल्या म्हणलेला आहे. तू जर खानदानी ओबीसीचा नेता असला ना तर माफी मागून दाखव त्यांची. सगळे सोयरे हा शब्द कायद्यात नाही असं ते म्हणताय. त्यासोबतच वेगळं आरक्षण देण्याचा कायदा 15-16 तारखेला केंद्राने अधिवेशन पार पाडणं असं ते आणलं. सगळे सोयरे कायद्यात नसला तरी कायद्यात आणलाय. तुला 16 तारखेला दिसन ओबीसी आरक्षणातच मराठी सगळे सोयरे म्हणून आरक्षण घेणार. आरक्षण मिळालं असं अरे वेगळं पण मिळणार आहे. ज्या मराठ्यांना हे घ्यायचं नाही तर सुप्रीम कोर्टातला पण टिकणार आहे. आणि हे सुद्धा आरक्षण सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून घराघरातला मराठा आरक्षण घेणार. दोन्ही आम्हीच घेणार. शेतकरी आम्ही, मराठी क्लिप्स ऐकवण्यात येत आहेत. मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी या तरुणांकडून रस्त्यावरच चूल मांडून चहा करण्यात येतोय ते आपण पाहतोय. आणि हा चहा येथील उपस्थित समाज बांधवांना वाटप करण्यात येतोय. तरी आमदारकीची स्वप्न आता बघण्यात गेल्या 3 तासापासून या ठिकाणी परिस्थिती ही अशीच आहे. या ठिकाणी पाहतोय अतिशय
शांततेत हे सर्व समाज बांधव या ठिकाणी आहेत, जमा झालेले आहेत. सोबतच ते या ठिकाणी चहा करून पित आहेत, इतरांनाही देत आहेत. मराठा समाजाच्या वतीनं हे दुपारी अचानक रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाची सुरुवात झाली. क्षणार्धात याची बातमी आपण आपल्या माध्यमातून पाहिली. सर्वात फास्ट आपण याचं कव्हरेज पाहिलं ते टाइम्स ऑफ 240च्या माध्यमातून. आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भातील ज्या ज्या काही बातम्या भूम शहरातील असतील सर्वात प्रथम कव्हर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केल्या आणि आजही करतोय. या ठिकाणी पाहतोय जरांगेच्या समर्थनात या ठिकाणी गीतं वाजवली जात आहेत. हे युवक या ठिकाणी चहा करून वाटप करत आहेत. शांततेत या ठिकाणी हा रस्ता रोको सुरू आहे. पोलिसांसोबत देखील त्यांनी या ठिकाणी पोलिसांनी यांच्यासोबत चर्चा केली आणि पोलिसांना ते देखील आपण पाहतोय की अतिशय शांततेत ते सहकार्य करत आहेत. आज बाजार असल्या कारणास्तव आपण पाहिलं दुपारी प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली होती आणि त्यामुळे शहरातून येणारी वाहनं या ठिकाणी चक्काजाम झालेला आपण पाहतोय. आजपर्यंत जेवढे काही मोर्चे निघाले ते अतिशय शांततेत आणि आजही तीच शांतता आपण पाहतोय मराठा समाजाच्या वतीनं. आज सुरुवातीला यातील काही लोक आपण पाहिलं की भावनिक झाले होते, पण पोलिसांच्या सोबत संवाद साधल्यानंतर त्यांनी देखील शांततेची भूमिका घेतली होती. ते अजूनही कायम आहे आपण पाहतोय. या ठिकाणी आता चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका यांची आहे. आपण पाहतोय अतिशय शांततेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. आरक्षणाची त्यांची मागणी आहे आणि जो GR आहे, जो अध्यादेश आहे, तो आपण पाहतोय त्याचं कायद्यात रूपांतर करून त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी या ठिकाणी सकल मराठा समाजाची आहे. आणि त्याच मागणीच्या अनुषंगाने आपण पाहतोय की मनोज जरांगे हे आंतरवली सराटीत गेल्या 6 दिवसापासून उपोषण करतायत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या नाकातून रक्त त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी पाणीसुद्धा घेत नाहीत. त्यांच्या घशाच्या खाली पाणी जात नाही आहे. अतिशय चिंताजनक परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्याच परिस्थितीमुळे या ठिकाणी हा सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत.
हा सर्व समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि सरकारनं त्वरित याची दखल घ्यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्याची आहे, या सर्व समाज बांधवांची आहे। आपण पाहिलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते जिल्हा दौऱ्यावर होते, धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते। ते त्यांनी दौरा देखील या आपल्या जिल्ह्यातील आंदोलनामुळे रद्द केलेला आहे। आपण पाहिलं मग काही वेळापूर्वी मराठा समाजातील या समाजातील काही लोकांनी त्या ठिकाणी भाषणं केली आणि आम्ही कोणत्याही गरीब कुटुंबियाला असेल किंवा दुकानदाराला असेल आमच्या मार्फत कोणताही त्रास होणार नाही, त्या ठिकाणी अशी भूमिका घेतली। आम्ही केवळ या राजकीय लोकांनाच त्या ठिकाणी त्रास देऊ आणि त्यांच्याकडूनच हे आरक्षण मिळू। आणि आपण पाहिलं अशा प्रकारची भूमिका त्यावेळी या भाषणकर्त्यांनी घेतली आहे। अतिशय शांततेत या ठिकाणी ही सर्व लोक बसलेली आहेत। त्या ठिकाणी चुलीवर आपण पाहतोय चहा बनवायला सुरू आहे। ऊसाचे ट्रॅक्टर या ठिकाणी पाहतोय, ऊसाचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी थांबलेले आहेत। सोबत आपण शहरातून जाणारी मोठी वाहनं, ट्रक्स असतील, जीप्स असतील त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत। त्यामुळे रस्ता पूर्णतः जाम झालेला आहे। एस टी बसेस असतील, चारही बाजूनी हा रस्ता या ठिकाणी पूर्ण चक्का जाम झालेला आहे। चूल पेटून या ठिकाणी चहा सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहतोय नवीन तहसीलदार साहेब जयवंतराव पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। ते आंदोलनकर्त्याशी चर्चा या ठिकाणी करणार आहेत। पाटील साहेब या ठिकाणी हे नवे तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वतीनं। या ठिकाणी चर्चा करतायत अनिल दादा शेंडगे यांच्यासोबत। हॅलो हॅलो दादा हो दादा स्पष्ट सांगितलं, आम्ही मारायला बी तयार आहेत आणि मरायला बी तयार आहेत। आम्ही असे मरणार नाहीत, ऐकून घ्या। आमचा जोश, साहेब म्हणले की आता थंड पडले, थंड नाही, आमचा जोश पहिल्यापासून तीच आहे, पहिल्यापासून तीच आहे। आणि तुम्ही शेवटपर्यंत आमचा इतिहास काढा, माझा बी इतिहास काढा, शेवटपर्यंत मी तीच आहे, ऐकून घ्या। फक्त विषय कसा आहे,
जर जरांगे पाटील साहेबांना जर काय झालं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. स्पष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही बिनारी माणसं नाहीत. प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलंय. आम्ही अजूनही प्रशासनाला सहकार्य करतो. पण अजून या मराठा समाजाचं जेवढे बी ही सगळे बसले तर सगळे शेवटचे स्टेपवर आहेत. लक्षात घ्या साहेब, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. आम्हाला जर यायचं असतं तर तुमच्याकडे मागच आलो असतो. आम्हाला जर हिंसक आंदोलन करायचं असतं का तर तुमचं आतापर्यंत लक्षात घ्या, मी रेकॉर्डली बोलतोय सगळे, आम्ही आपिसे जाळले असते. आम्हाला ते करायचं नाही. आम्ही फक्त रस्त्यावर आमचे ज्या जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही शांततेत बसायचं, आम्ही शांततेतच बसलो. जर आमचा माणूस जर मरायच्या अवस्थेत जर काय बरं वाईट होऊ नाही साहेब, जर बरं वाईट केलं तर आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही आम्हाला काही बोलू नका. तुम्ही आम्हाला जसं सहकार्य केले तसंच सहकार्य राहू द्या. आम्ही कुठलंही तीव्र आंदोलन करणार नाहीत. आम्ही शासनाचं कुठलंही नुकसान करणार नाहीत. आम्ही जसं बसलो तसं बसू द्या. आणि जर तुम्हाला आम्हाला जर उठवायचं असेल, आम्हाला जर सहकार्य करायचं नसतं तर आम्हाला काट्या घाला, आम्ही तरी बी उठणार नाहीत. तुम्हाला आम्हाला काय केलं तरी कधी उठणार नाहीत. लक्षात घ्या. आम्ही फक्त तुम्हाला सांगतो, आम्ही बसतो शांततेत, आम्हाला बसू द्या. तुम्हाला तुमचं वाहतुकीचं नियोजन करायचं असलं तर पर्याय मार्ग त्यांना सांगितले, पर्याय मार्ग आहेत. पर्याय मार्गाने तुम्ही जावा, आमचं काही अडचण नाही. पण तुम्ही आमच्या पाशी आलात, तुम्ही रेकॉर्डली कलेक्टर साहेबाला सांगा. आम्ही मगावी साहेबाला सांगितलं, पोलीस प्रशासनाला. पोलीस प्रशासन म्हणले आम्ही की तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. पण आमच्या हातात काय आहे, आम्ही कसं वरच्याला सांगू. तुमचं रेकॉर्डली महसुली विभाग, तुम्ही तहसीलदार साहेब आहेत, तुम्ही कलेक्टर साहेबाला सांगा. कलेक्टर साहेब मंत्रालयामध्ये सांगेल की सगळं वातावरण पेटलंय, तुम्ही अहवाल द्या ना लगेच. तुमचा अहवाल देऊन जाणं मंत्रालयामध्ये महत्वाचं आहे साहेब. आज ही मराठा समाज शेवटपर्यंत आज एवढा पेटलाय की तुम्ही तुमची रेकॉर्डली ह्या आरामखोर शास्त्र ह्या नेते लोकांना कळू द्या. हो, अधिकारी सहकार्य करा. अधिकारी काय करणार नाहीत, पण ह्या नेते लोकांना हे आमचेच आहेत, हे आमचेच अधिकारी, हे आमचे जे नेते लोक आहेत का, हे हरामखोर आहेत. हो, आम्हाला त्यांच्यावर रोष आहे आमचा, तुमच्यावर रोष नाही. तुम्ही फक्त तुमचा अहवाल वरी मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्री गृह मंत्रालयापर्यंत तुम्ही पोचवा. आमची एवढी विनंती आहे. आम्ही काही केलं तरी आम्ही उठणार नाही. आणि आमच्यावर दडपशाही जर केली, तुम्हाला आम्हाला सहकार्य करायचं नसलं तर आमच्यावर दडपशाही केली तर त्याचे परिणाम वेगळे होतील. आम्ही मरायला तयार आहेत, ऐकून घ्या. आणि आम्ही मारायला बी तयार आहेत. मग आम्ही जी होईल ती होईल कडे एकदाच होऊ दे, काय व्हायचंय ती एकदाच. मी पुढचं सांगतो, जर तुम्ही म्हणले की बघा हिथं संपलं, उद्या आम्ही त्यांना उचलू, रात्री उचलू, कवा बी उचलू, केव्हा बी उचला, आम्ही तुमच्या दारात आताच येऊन बसायला तयार आहे. काही करायचं नाही. आम्ही शेवटच्या स्टेपला आहेत. आम्ही आता सध्या तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचं सहकार्य आहे, आम्हाला मान्य आहे. तुमच्या सहकार्यावर आम्ही तुमच्या पुढे जाणार नाहीत. तुम्ही पर्याय मार्ग द्या. आम्ही बसलो. जवळ जरांगे पाटलाचं उपोषण सुटणार नाही, जवळ प्रशासनाने जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य होत, आम्ही इथून हलणारच नाहीत. बघा साहेब, आमची विनंती तुम्हाला, आम्ही इथून तुम्हाला इथंच आमचं उपोषण आहे. आता काय जसं व्हायचं तसं होऊ द्या. काय गावात तेव्हा लागायचं ते लागू द्या. बस आता इथं आम्ही फक्त पोरं किंवा माणसं आहेत. थोड्या वेळात आमच्या घरच्या महिला, लहान लेकरं सुद्धा येणार आहेत, याची सुद्धा दखल घ्या. पाटील साहेब, तुम्ही नवीन आहात, साहेबांना आपलं सगळी माहिती. आंदोलन गेल्या बऱ्याच दिवसापासून भूमीने अतिशय शांततेने केलेलं आहे, परंतु आता कंठापर्यंत आलंय. माणूस गेल्यावर आंदोलन करण्यात काही फायदा नाहीये. माणसाच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी आज पूर्ण भूम वासी त्या ठिकाणी आपल्या रस्त्यावर थांबले. आमचं फक्त पर्याय व्यवस्था सुरवीण साहेबांना आम्ही सांगितली, कारण एवढं मोठं ही तयार झालंय. तुम्ही पर्याय व्यवस्था काढा, पर्याय व्यवस्था तुम्ही तुमच्या ह्याची काढा, कारण आम्हाला इथून उठू नका, कारण उठवलं की वेगळं वातावरण तयार होईल. तुम्हाला आम्ही उठा म्हणत नाही, ऐकून घ्या. आता हे मोठमोठे वाहनाला रस्ता नाही, पर्यायी रस्ता नाही, एवढं ऐकून घ्या माझं. तुम्ही उठू नका, उठा म्हणत नाही तुम्हाला, ऐकून घ्या जरा माझं.
तुम्हाला आमचा नाही, गाड्या कुठे खड्ड्यात घाला, आम्हाला आंदोलन बसायचं, आम्ही बसणार जीव करायचं पाटील भूमचे नवे तहसीलदार बोलतायत. एक मिनिट जरा मी बोलतो. आपल्या सर्वांच्या भावना मी जाणतो. आपल्या वतीनं आता ज्या सर्वांनी भावना ज्या व्यक्त केल्यात त्याच्याशी मी सहमत आहे. आताच थोड्या वेळापूर्वी आपल्या इथं आंदोलन चालू असल्याची कल्पना मला मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या आंदोलनाची कल्पना दिली. सरांनी मला स्वतः सांगितले की आपण जाऊन स्वतः तिथं भेटा, त्यांची समजूत काढा आणि त्यांना आंदोलनापासून परावृत्त करा. माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की बराच वेळपासून आपण इथं हा मार्ग अडवून ठेवलेला आहे. मी फक्त एवढीच विनंती करेल प्रशासनाच्या वतीनं की कृपया ही वाहतूक सुरळीत चालू राहून दे. आपण एका बाजूने जरी आंदोलन केलं तरी आम्हाला कुठली हरकत राहणार नाही, पण बऱ्याच वेळपासून ही वाहतूक थांबलेली आहे. महत्वाची वाहनं काही लहान बाळ गरोदर महिला सुद्धा असू शकतात. माझी एवढीच प्रशासनाच्या वतीनं विनंती आहे की आपण आपलं हे आंदोलन मागे घ्यावं. धन्यवाद. हे पहा, काल परवापर्यंत तुमचे कमिशनर तुमच्या आयुक्ताचे 30 मार्चची डेडलाईन दिला. जेव्हा तुमच्या इथं टणा काढला पटलानी त्यावेळेस हे आदेश 20 फेब्रुवारीला आले. अधिवेशन घ्यायला जे 2 महिने लावत होतं सरकार, जे अधिवेशन 2 महिन्याची मुदत मागत होतं ते अधिवेशन जेव्हा तुमच्या आई काढली तेव्हा तुम्ही किती दिवसात घेतात? 2 दिवसात घ्यायचं अधिवेशन आदेश देतात. अरे तुम्हाला जर हीच भाषा कळत असेल तर आमची तयारी त्या भाषेतच आम्हाला आंदोलन करण्याची. सकल मराठ्याला विनंती आहे, आज जे घडेल ते घडेल. घरामध्ये जे बसलेला मराठा आहे लेकरासहित या ठिकाणी आपल्या इथे आणि जरांगे पाटलांना आपल्या या ठिकाणी प्रखर साथ द्यायची. धन्यवाद. हॅलो प्रशासनाला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला, तहसीलदार साहेबाला, एसडीओ मॅडमला एक मिनिट वैशाली प्रशासनाला, एसडीओ मॅडमला, तहसीलदाराला सांगतोय ही वेळ तुम्ही आणली. 7 महिने झाले तुम्ही दरवेळेस खोटे आश्वासनं देताय, आम्हाला उठवताय. कितीदा तुम्ही खोटं बोलणार आहेत? कितीदा सांगा, तुम्ही कितीदा खोटं बोलणार? PI साहेब पुढे गेले, तुम्ही वेळ आणली साहेब, प्रशासनाने ही वेळ आणली. किती आश्वासनं खोटे झाले तुम्हाला माहितीये. 10 वेळेस तुम्ही खोटे आश्वासनं देऊन सगळ्यांना उपोषणावरून उठवलं. परवा दिवशी शिवाजी महाराजांची शपथ मी पूर्ण केली म्हणले. कोण? मुख्यमंत्री. केली का पूर्ण शपथ? दिले का आरक्षण? एकनाथ शिंदेला तुम्हाला आरक्षण द्यायचंय का? देवेंद्र फडणवीसला तुम्हाला आरक्षण द्यायचंय का? अजित पवाराला तुम्हाला आरक्षण द्यायचंय का? मग तुम्ही आम्हाला 7 महिने झाले खोटे आश्वासनं का देताय? तुम्ही जबाबदार आहेत मॅडम, प्रशासन जबाबदार आहे आणि मुख्यमंत्री जी कुणी असतील ते सगळे जबाबदार आहेत. त्याच्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चुकताय, आम्ही नाही चुकत. आम्ही अजिबात चुकत नाहीत. आम्ही आमच्या हक्काची, न्यायाची शांततेपूर्व मागणी करतोय, आंदोलन करतोय. त्याच्यामुळे तुमच्या चुका आहेत, प्रशासनाची चुका आहेत, शासनाच्या चुका आहेत, नागरिकांच्या चुका नाहीत. खोटं बोलायला मर्यादा असते, सीमा असते. 7 महिने खोटं बोलता. शासन आहे का कोण आहे? चोर आहे. हॅलो मॅडम, आज जसं तहसीलदार असतील, तुम्ही असतील, PI साहेब असतील, जसं तुम्हाला वरनं आदेश आलेत, आमची इच्छा आहे आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिले त्याला हिता आणा, आम्ही उठतो. तुम्ही आमच्यातलेच आहेत, ते तर मान्य आहे का नाही? ज्याला आम्ही निवडून दिलंय ना त्याला हिता आणा, आम्ही बघू काय करायचं ते, उठायचं का नाही. पुन्हा प्रशासनावर दुसरं माझं प्रश्न आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आपण नोंदी संदर्भात आपण मॅडमला माहिती आहे 10 वेळेस आम्ही ऑफिस लावलोय, 15 वेळेस आम्ही एकत्रीकरण ऑफिसला जाऊन बसलोय, भांडणं केली त्या माणसाबरोबर. परंतु जाणीवपूर्वक नोंदी, तुम्ही मॅडम माहिती आहे, पहिल्यांदा 0 नोंदी आहेत असा रिपोर्ट प्रशासनाने दिला.
जेव्हा आम्ही ओरडलो, जेव्हा दादा अण्णा आम्ही जाऊन भांडणं केली, तेव्हा सांगितलं की 56 नोंदी सापडल्या, पुन्हा सांगितलं 250 नोंदी सापडल्या. मग हे आमच्या बरोबर खेळ होत नाहीये का? आमची टिंगल केली जात नाहीये का? मग आम्ही कुठपर्यंत मॅडम सहन करायचंय? आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण जरी काही गोष्टी प्रामाणिक केल्या असल्या तरी सुद्धा आपलं डिपार्टमेंट, आपण म्हणत नाही पूर्ण डिपार्टमेंटचं नाव घेतोय, पूर्ण डिपार्टमेंट हे कधीच अजून प्रामाणिक काम करत नाही, मराठीच्या पाठीमागं नाहीये. हे आम्ही शांत आहेत म्हणून हे फोपावले मॅडम. आणि आज तुम्ही सगळेजण एकत्र का आलाय की हे सगळं अडवलंय म्हणून. आणि का आम्ही इथं का बसलोय की आमचा देव तिथं पाणी घशीचं खाली पाणी जाय नाही मॅडम. मग तो व्यक्ती गेल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे मला सांगा. आणि आम्ही आता आमचा संयम सुटलाय मॅडम. आम्ही वारंवार सांगतोय, आम्ही प्रशासनाला मदतच करतोय 6 महिन्यापासून. प्रशासनाला साहेब पाटील साहेब तुम्ही नवीन आहेत, त्या पहिल्या साहेबांना विचारा, PI साहेबांना विचारा, टाकीवर चढलेली पोरं कुणी उतरवलेत, आम्ही उतरवलेत आंदोलन करताना. एका सुद्धा प्रशासनाचं त्यांनी ऐकलं नाही. आमचं 12 वाजता फोन जरी गेला तर ते बिचारी पोरं उतरलेत. एवढं सहकार्य आम्ही केलंय. आता आमची विनंती आहे, तुम्ही ह्या शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट प्रशासन लावू नका. विनंती आमची, आम्हाला बसू द्या, शांततेत बसू द्या. तुम्ही तुमचा पर्याय व्यवस्था रस्ता काढा, कारण आता पर्याय नाहीये. आता 2 दिवसात 15 आणि 16 जरांगे पाटलांनी तारीख दिली होती. 15 तारखेला अधिवेशन झाले, 16 तारखेला, आता 20 तारखेला शासन काढते. एखादा व्यक्ती 6 दिवस झालं उपाशी आहे, अजून 4 दिवस उपाशी मला जाईल ना मॅडम. आणि आम्हाला तो व्यक्ती घालवायचा नाही. 40 वर्ष एवढा इमानदार व्यक्ती मिळालाय, आता आम्हाला ती घालवायचं नाही. आम्हाला ही काही घेणं नाही. आमची नालायक मराठ्याची त्या ठिकाणी माणसं आहेत, आम्हाला माहितीये. काय एवढे प्रशासनामध्ये शासनामध्ये मंत्री नालायक आहेत, पण एक सुद्धा मराठ्याच्या बाजूने राहत नाही. आम्हाला त्याचं खंत आहे आणि त्यांना आम्हाला दाखवायचंय. तर तुम्ही जर आता मराठीच्या पाठीमागे उभारला नाहीत काय, तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर ठोकल्याशिवाय राहणार नाही. आता आमचा पर्याय संपलेला आहे. म्हणून प्रशासनाला विनंती, तुम्हाला जर सहकार्य करायचं असेल पाटील साहेब, मॅडम सगळ्याला, तर तुम्ही उद्यापासून नोंदीसाठी सहकार्य करा. आम्ही इथंच बसतो, कारण नोंदी इतकी असून तर नोंदी मिळत नाही म्हणून. बरोबर दादा, बूमचा 33-34चा नमुना मिळत नाही, लाज वाटायची गोष्ट आहे. कागद मिळत नाहीये आणि प्रशासन सांगते आम्हाला. आमचे 10 अर्ज पाटील साहेब, 10 अर्ज मॅडमला सुद्धा माहिती आहे, तक्रार केली आहे. 33-34चा नमुना बूमचा मिळत नाही म्हणताय, एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्हाला वाईट वाटतंय. आणि जर भूमचा 33-34चा नमुना मिळत नसेल तर तुम्ही लिहून द्या ना, जळालाय कुठं काय झालाय. म्हणजे प्रशासनाने तिथं सहकार्य करायचं नाहीये. आम्ही पहिल्या तहसीलदारला, आता ती इथं नाहीये, मी सांगितलं असं तोंडावर, वाईट सुद्धा येतं त्यांच्याविषयी बोलायला. मी त्यांना, आम्ही आणि लदा विठ्ठलांना सगळे जाऊन बोललो होतं की हैदराबादला तुमच्या पैशाची, प्रशासनाच्या पैशाची एक कमिटी पाठवा, त्याच्यामध्ये एक माणूस पाठवा. ते प्रशासनाने सहकार्य केलं नाही. म्हणजे प्रशासन असं सहकार्य करत नाही. पण जेव्हा आम्ही रस्त्यावर बसतो तेव्हा मात्र येत आहे. मग जे तुमच्या हातात आहे साहेब ते करा, आणि जे आमच्या हातात आहे ते आम्हाला करू द्या. आमची विनंती आहे, हात जोडून आम्हाला आमचा देव घालवायचा नाही. आमची विनंती आहे. आता जर आम्ही त्या माणसाच्या मागे उभारलो नाही, आता आमच्या आयुष्याचं काही खरं नाही साहेब. आता आमची विनंती, कळकळीची विनंती आहे, तुम्हाला आम्हाला वेठीस धरायचं नाहीये. म्हणजे तुम्हाला जाणीव, कारण तुम्ही काय शासन नाहीत, तुम्ही काय न्याय देणार नाहीत आम्हाला माहिती, तुम्ही काय लगेच कायदा पास करणार नाहीत, हे सुद्धा आम्हाला अवगत आहे. एवढं आम्ही, म्हणजे एवढं आम्हाला नॉलेज आहे. परंतु तुमच्या पासून जो वरिष्ठाला जो काय त्या ठिकाणी रिपोर्ट जातोय तोच चांगला गेला पाहिजे. कारण आता परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. उद्या आता आपल्या नायकवडे साहेबांनी सांगितलं आमच्या बायका सुद्धा येतील, पर्याय नाही त्याशिवाय. 2-4 दिवसात जिकरीची लढाई आहे. तुम्ही उलटा आम्हाला सहकार्य करा. तुम्ही नोंदी उडका, एकत्रीकरण ऑफिसला आदेश द्या साहेब. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बघा, अजून भरपूर नोंदी आहेत, आम्हाला खात्री आहे आम्हाला, ते तुम्ही सहकार्य करा. तुमच्याकडे नोंदी नाही म्हणून तुम्ही सांगता ना तोंडानं, त्या कुठे गेल्या ते आम्हाला लिखी द्या, आम्ही शोधतो. आणि तुम्ही आमच्याकडे येऊ नका ना. कशाला तुमचा वेळ घालताय? हा वेळ तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना कळवायला द्या. बरोबर आहे. हा वेळ तुम्ही आम्हाला नका देऊ. आणि तुम्ही काय करा, तुम्हाला जो वेळ आम्हाला देताय ना, आम्ही तुम्हाला बोलले का या म्हणून? कशाला आमच्याकडे तुम्ही 3-3 बार येता, आम्हाला उठा म्हणता. हा ना बरं, आम्हाला तुमच्यात दम येतं, हा ना आम्हाला काय आमची टुंगणं सोचतो, हा ना काय बघू तुम्ही किती हाणतात ते. काय फरक पडणार आहे आम्हाला हाणलं तर? ह्याच्या अगोदर आम्ही काय मार खाल्ला नाही आमच्या घरच्यांचा? काय फरक पडणार आहे आम्हाला मारलं म्हणून? मारा बरं तुम्ही. एकदा मारलंय अंतरवली सराटीत, त्याचा परिणाम तुम्ही अजून भोगताय. कोण कोण हाणणार या बरं पुढं, हा ना आम्हाला किती जमा तुमच्यात बघतो आम्ही. तुम्ही तोंड घेऊन आमच्याकडे येऊ नका 3-3 माऱ्या. तुम्ही उठा म्हणून. आम्ही तुमच्या दारात बसलोय का? तुमच्या ऑफिस समोरून बसलोय का आम्ही? का तुमच्या घरात बसलोय? काय लावलं तुम्ही सारखं यायचं ना आमच्याकडे सांगायचं? आम्ही शांत बसलो, याचा अर्थ तुम्ही आम्हाला नपुसक संपू नका. आमच्यात दम आहे. हा, वारंवार आम्ही सांगतोय सरकारला, वारंवार आम्ही तुम्हाला निवेदन देतोय. प्रत्येक वेळी तुम्ही तेच सांगताय, एवढी बार ऐका, एवढी बार ऐका. साहेब 45 जवळ 3.5-4 महिने आम्ही ऐकतोय तुमचं. मॅडम तुमच्याकडे आलतो ना, तुमची माणसं सांगतात तो नमुनाच नाही
अरे चर्चा लावली आमची 33-34चा कागद तुमच्याकडे मिळत नाही. तुम्ही म्हणता तुम्ही साहेब उच्चार सांगणार का आम्हाला तो जळलाय म्हणून? देणार का लिखी? तुम्ही द्या आम्हाला तो तुमचा नमुना जळलाय म्हणून. मोडी लिपीचा माणूस पण माहितीचा चुकीचा होता, त्याला ती भाषा पण येत नाही. त्या दिवशी ती माणूस आणून बसला मोडीचा, तो बरोबरला तोंडामध्ये गुटक्याचा 3-3 बऱ्या उठून गुटका खाल्याला ते थुकायला जाते आणि पुन्हा येऊन कागद बघते. किती लोक आली? 200 लोक कागद घेऊन आली. ते हरामखोराने एक नोंद आम्हाला सांगितलं आणि त्याला वाचायला पण येत नव्हतं. त्याला सांगितलं कुणबी शब्द पाठ करून ये म्हणून. ती फक्त कुणबी शब्द पाठ करून आले आणि ती फक्त कुणबी ऐका बघताय, बाकी त्याला काहीच वाचायला येत नाही. तुम्ही परत या आपा इकडे या तुम्ही. म्हणजे आम्ही वारंवार सांगतोय, एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं. साहेब तुम्ही होते ना त्या दिवशी? तुम्ही होते ना? तुमचं नाव काय सर? पवार सर ना? जाधव एक मिनिट. तुम्ही होते ना त्या दिवशी तुमच्या तहसील ऑफिस मध्ये? ती मोडी वाचणारा त्याला काय होत त्याची? तुम्ही काय करा माहिती का? तुमचं रेकॉर्ड कुठे ना? आम्ही एका मिनिटात उठतो. तुम्ही पाटील साहेब, मी तुम्हाला 2दा फोन केले. मी अरुण गाडवे, मी परवा दिवशी तुम्हाला फोन केला, त्याच्या अगोदरही फोन केला होता. मी तुम्हाला हे विचारतोय की आम्ही आता एका मिनिटात उठतो, तुम्ही फक्त आमचे कुणबीची जी कागद होती ती कागद जळाल्यात असं लिखी देणार का? आहे का तुमच्यात हिंमत तेवढी लिखी द्यायची? तुम्ही काय सांगता आम्हाला नाहीत कागद म्हणून? वारंवार मागतोय आम्ही तुमच्याकडे येऊन. त्या तुमच्या त्या कोणतं ऑफिस आहे ते भूमी अभिलेख, तिथं जाऊन आम्ही व्हीडी सर, मी आणि दादा खाली मांड्या घालून बसलोय आणि एकने कागद आम्ही चाललाय. तर ते पाचूटचं मागितलं, उपलब्ध नाही. भूमचं मागितलं, उपलब्ध नाही. वारेवडगावचं मागितलं, उपलब्ध नाही. लिहून द्या. आम्ही कसं देऊ? मग तुमचा बाप लिहून देणार आहे का कागद नाहीत म्हणून? वरी पाठवले. वरी कुणाकडे पाठवले? वरी मुख्यमंत्री. गांडू मुख्यमंत्री त्याला वाचले ते काय? काल शिवाजीरायांची शपथ घेतली अक्कल नाही. शिवरायांची शपथ घेतो हरामखोरान, त्याला वाचले ते काय मोडी? म्हणजे तुम्ही आमच्यावर ही वेळ आणली. आम्ही शांत आहोत, संयमी आहोत, आम्हाला अक्कल आहे. आम्ही उच्च विद्या विभूषित आहोत. आम्ही काय असं राहत निघालेलं नाहीत. आम्हाला अक्कली आहेत. आम्ही का बोलतोय? का तळमळ चालली आमची एवढी जीवाची? तो माणूस मेल्यावर तुम्ही करणार काय सगळं? आणि तुमची इच्छा आहे का तसं व्हावं म्हणून? आणि हा आक्रोश असाच्या असा सांगा आणि तुम्ही SRP बोलवा. SRP बोलवा. आणखीन कोण आहे त्याला बोलवा, फोन लावा आणि आम्हाला रप्पे द्या. आम्हाला मारा, आम्हाला हाना. तुमच्याकडे बंदुकी आहेत, तुमच्यात दम असताना तर पाकिस्तान हित अतिरेक आले नसते. तुम्ही आमच्यावर बंदूक उगारणार आम्हाला माहिती आहे. तुमच्यात तेवढी हिंमत आहे ना तर 26 अकराचा हल्ला झाला नसता. बाकीचं आम्हाला बोलावं नका. तुमच्याकडे पुस्तक नाही, त्याच्यापेक्षा 10 पट पुस्तक आमच्या घरात आहेत. हे सगळं आम्हाला माहिती आहे. तुम्ही बाकीचं सांगू नका. तुम्ही आमची व्यवस्था करा. आम्हाला रपके द्या. हा ना, नाहीतर ह्यांची पर्यायी व्यवस्था वाहनाची करा. हा ना, तर गुन्हे नोंद करावं. आम्ही खंबीर आहेत त्याला. काय अटक करा, आतमध्ये टाका, हाना मारा, काय करते करा. झाला ना ह्याला 302च. हा नाही काही अडचण नाही. आणि तुम्हाला जर बघायचं असेल ना, तुम्हाला जर बघायचं असेल तर आम्ही हिथं पेटून येऊ. आम्ही हिथं पेटून येऊ. काही फरक पडणार नाही. आता असं तसं काही राहिलेलं नाही. तू तरी जाणार. अरे आता आमचं करिअर नाही साहेब. आम्हाला करिअर नाही. आमचे 40-45च्या पुढे गेले. काही नाही आम्हाला करिअरचं. किती दिवस पाटील साहेब, किती वेळा तुमच्याकडे हेल्प घातले? आम्हाला अक्कल नाही, आम्हाला कळत नाही. वारंवार आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्ही म्हणत कागदच नाही, मिळतच नाही. तिथं कोणतरी एक महिला बसवली. म्हणजे इतके हरामखोर माणसं आहेत ही. जिथं तोंड लावायचंय, जिथं बोलायचंय तिथं बाईला पुढे करते. आणि ती आमचीच बहीण आहे. पवार नावाची महिला आमचीच बहीण आहे. आम्हाला बोलता येत नाही त्यांना, ताईंना. आणि ती माऊली आमच्या समोर उभा करतात की ह्यांच्याकडनं कागद घ्या. त्यांचे काय पोस्ट आहे? ते शिपाई आहेत. आणि त्यांना सांगायचं ह्यांच्याकडनं 33-34चा नमुना घ्या. 33-34 नमुना मागितला, उपलब्ध नाही. लेखी दिले 100दा, लेखी दिले 100दा. किती वेळा देणार तुम्हाला? मला तुम्ही देणार का पाटील मॅडम? विचार तुमचे सगळे कागद जळाले म्हणून लेखी. तहसील साहेब देणार का तुम्ही आम्हाला लेखी? सगळं तुमची कागद जळाली आहेत, देणार का लेखी?
गहाळ झाल्यात म्हणून देणार आहेत का? हा? तुमच्याकडे उपलब्ध नसण्याचं कारण देणार का आम्हाला तुम्ही? माझं यांना दिलं, यांनी गव्हर्नमेंटकडे पाठवले. किती दिवस झाले? हॅलो, विक्रम किसनराव गाडवे, कृषी अधिकारी असेल काय, मी शासनामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून थोड्या बारक्या छोट्या पोस्टवर काम केलेलं आहे. परंतु जे हे समाजासाठी जे आज चाललंय त्याला अतिशय हीनतेने सरकार बघत आहे. आज मराठवाड्यामध्ये आपला मराठवाडा 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला आणि आपल्या आपण त्यावेळेला सगळे आपण जुने हैदराबाद स्टेट किंवा निजामशाही यामध्ये आपण सर्वजण समाविष्ट होतो. त्यामुळे हे आपल्या 7 जिल्ह्याची जी काही कागदपत्र आहेत ती सगळं हैदराबादला असं आहे असल किंवा काही नसल, परंतु ह्याच्यात जी मोडीचे लोक आहेत ते तुम्ही 1 आणि 2 लोक जर इथं ठेवले तर तुम्हाला रेकॉर्ड कसं मिळायचं? आणि त्यांनी कुणाला वाचता येत आहे की हे आहे ती? आज आमचे मस्कर आहेत, त्यांचं जर 4 महिने झालं त्यांचं रेकॉर्ड सगळं त्यांच्या आजोबा पंजोबाचं सापडलंय आणि त्यांच्याकडे कुणी बघायला तयार नाही. जर प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेलं, SDO कडे गेलं, मला तहसीलदारकडे गेलं तर ती सांगतात आम्ही वरी पाठवलं, ती एक्सपर्ट आला नाही, आमका नाही तमका नाही. आणि त्यांना किती दिवस तुम्ही लांबला? प्रत्येक गावामध्ये रेकॉर्ड सापडतंय आणि ह्याच्यात तुमच्याकडे एक्सपर्ट नाही. शासनाने कमिटी नेमली त्याच्यावर, तुम्हाला अधिकार आहे त्यांना की तुम्हाला एक्सपर्ट मागून घ्यायचे. तुम्ही जे प्रशासकीय काम करता तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेवल, कलेक्टर लेवल, ह्या माणसाने तुम्हाला सांगतो आमची सोय केली पाहिजे. आज हजारो शेतकरी, आज 57,000 नोंदी मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रात सापडल्या. त्याचं काय परिस्थिती आज? त्यांच्या नातेवाईकाला, त्यांच्या सगळ्या स्वार्याला का तुम्ही ह्याच्यामध्ये समावेश करत नाही ओबीसी मध्ये? याच्या अगोदरच्या आता बाकीच्या गोष्टी जास्त मला बोलायचं नाही, परंतु तुम्हाला सांगतो आपल्याकडे भरपूर नोंदी आहेत. हे आपलं जुनं निजामाचं सरकारमध्ये मराठवाडा असल्यामुळं तर आधीच पूर्वी बी दुर्लक्षित होता आणि आणखी बी दुर्लक्षित राहायला लागला. कवर आम्ही हे दुर्लक्षितपणा सहन करायचा? म्हणायचं का ह्याच्यात आमचे पोरं बाळ? आज ज्या वेळेला आम्ही नोकरी लागलो, माझ्या हाताखाली शिपाई काम करणारा तो सुद्धा माझा अधिकारी होऊन आला, तरी आम्ही त्याच जागेवर. काय आम्ही असं पाप केलं मोठं? आम्ही का मराठा नाही का, कुणबी नाही का? आमचे वडील जात, आमचे सगळे आजोबा पंजोबा आम्हाला त्यावेळेला म्हणजे ही कुणबाट आहे, कुणबाट. अगोदरपासूनच आम्ही आरक्षणामध्ये आहेत, परंतु थोडी चूक झाली असेल आमची मराठ्याची. त्यावेळेला पंजाबराव देशमुख साहेबांनी सगळ्याला म्हणले की आंबेडकर साहेब यांच्यामध्ये कमिटीमध्ये ते होते, त्यावेळेला सुद्धा म्हणले होते की मराठा तुम्ही ओबीसी मध्ये घ्या. परंतु थोडे त्यावेळेला आमचे परभणी हे जे गंगाथडीचा भाग होता त्या लोकांनी थोडा विरोध केला. मग त्याचा विरोध झाला म्हणजे काय आम्हाला काय आयुष्यभर तीच शिक्षा देता का तुम्ही? आज कोणचा समाज तुम्हाला सांगतो तुम्ही त्याचं सगळे पळपळती करून त्याला ओबीसी मध्ये घेतलंय, माळ्याला घेतलंय, वंजाऱ्याला घेतलंय, धनगराला घेतलंय, कुणाला घेतलंय? त्यांना कसं आरक्षण दिलं त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे होतं, पण ती मिळालेलं नाही. आणि आज आम्ही त्यांची रास्त मागणी करतोय तर त्याला ही 1760 फाटे फोडून आम्हाला कसं गारद करता येईल हा प्रशासनाचा एक प्रयोग चालू सध्या. तर तुम्हाला सांगतो मी सर्व मराठा बांधवांना सगळ्यांना विनंती करतो, हा नोंदी आपल्याकडे भरपूर आहेत. आपली प्रशासकीय सेवा आपल्याला थोडी म्हणजे त्या मानाने आपल्याला सहकार्य करत नाही, तरी त्यांनी सहकार्य करावं. एक एक्सपर्ट त्याला बी ही मोडी येते का नाही आम्हाला तरी काय माहिती, पण तो एक्सपर्ट आहे का नाही असे 2-4 लोक नियमाने त्याच्यावर. आता प्रत्येक माणसाच्या आज आपला बार्शी तालुक्यातली गावं आपल्याकडे आली, एका गावात 300, 400 नोंदी सापडतात. आणि मराठवाड्यात एका मध्ये 1 आणि 2 नोंदी सापडतात का? त्याचा अभाव आहे, त्यात एक्सपर्ट नाहीत मोडीमधले. तर शासनाला किंवा SDOला आणि तहसीलदार साहेबाला मी एक विनंती करतो की त्यांनी ह्याच्यामधले एक्सपर्ट लोक एकावर अवलंबून राहू नका. एकावर आलं तर ती जी तुम्हाला येत नाही मला बी येत नाही, ती जर नाही म्हणला तर तुम्ही बी नाही म्हणता. हा फॉर्म आमच्याकडे नाही म्हणलं की झालं आम्ही बसायचं घर. तुम्ही त्याची उपलब्ध करून द्या जे समाजासाठी जी काय आहे आणि सहकार्य करा. बरेच अधिकारी आता अडथळा करतात
आम्ही लांबून ऐकतो. मी प्रशासनामध्ये मी बी काम केलेलं आहे. परंतु तुम्हाला सांगतो एक कळकळीची विनंती की तुम्हाला सांगतो कोणी येऊ तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ठेवा. नाहीतर त्या आमच्या मस्कर सारखं झालं. आज 3 महिने झालं त्यांचं पूर्ण रेकॉर्ड आहे. त्यांच्या पंजोबा स्टॅम्प सहित त्याचा इनवर्ड आउटवर्ड सगळं पूर्ण रेकॉर्ड आहे त्याचं. तरी तुम्ही त्याला आणि म्हणजे लोंबगळतच ठेवलंय. अरे एक तरी मिळू द्यायच ना. हा का तुम्ही आपल्या जो मॅडम बसले आपल्या खुर्चीवर खालच्या लिपिकांनी सांगायचं ह्या फॉर्म नाही तो फॉर्म नाही. तुम्ही वडवडाची उत्तरे करून कलेक्टरला कळवायचं की आमच्याकडे नोंदीच मिळाल्या गेल्यात. तर तुम्ही सुद्धा सहकार्य करा आणि समाजासाठी करा. कोणत्याही समाजाचे असो. मी कुठल्याही समाजावर दोष देणार नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला दोष देणार नाही. परंतु तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रशासकीय सेवेमध्ये जी काय जनतेची कामं करायची ती थोडं म्हणजे इच्छेने करा, सहकार्याने करा. आडवाडी करू नका. आडवाडी होती कुठं काय होती आम्हाला कळत आहे ती. पण आम्ही त्या ह्याच्यामध्ये पडत नाही. एवढे बोलतो. आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो मोडीमधले लोक इथे एक्सपर्ट नाहीत. तुम्ही एक माणूस आहे कुठला तरी मी ऐकतो. मी जास्त म्हणजे आजच पहिल्यांदाच मी इथं आलोय समाजापुढं. एक्सपर्ट माणसं ह्याच्यात तुमच्याकडे नाही. आणि ती एक्सपर्ट स्वतः एक्सपर्टलाही करा. रेकॉर्ड मिळतंय इथं नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही हैदराबादला पाठवा की. हैदराबादला पूर्ण रेकॉर्ड आहे आपलं. अहो रेकॉर्ड तुम्हाला सांगतो मोडी आपलं सगळं रेकॉर्ड आपलं हैदराबादला आहे. हैदराबादला आहे. शोधलं तर मिळतंय. पण तिथं जायलाच कुणी तयार नसल्यावर कसं काय मिळणार. ते म्हणता नाही की आपोआप तुम्ही घेऊन जावा. अगर काय त्यावेळेला निजामाने नष्ट बी केलं असेल त्याबद्दल दुमत नाही माझं. परंतु तुम्हाला सांगतो एका भावकीमध्ये एक मिळाल तर पूर्ण भावकी त्याच्यामध्ये येऊ शकते. एका सोयऱ्याला मिळाल तर बाकीच्याला मिळू शकते. पण त्या तुमची बी शासनाची बी मानसिकता पाहिजे त्याला. हे आपल्याला द्यायचं आणि आपल्याला काम करायचंय. बाकीचे काम आपल्याकडे पुष्कळ आहेत. सगळे आपण त्याच्याकडे किती लक्ष देतो काय करतो ह्याची पूर्ण मला पण कल्पना आहे. पण त्याच्याकडे तिकडे बघत बी इकडे समाजाचं काम थोडं करा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. माझे 4 शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 2 मिनिटं मॅडम. आज तुम्ही आला तिथं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती परवा दिवशी. आज आपल्या भागात अंतरगाव या छोट्याशा ठिकाणी एक लिमराज गोरे नावाचा व्यक्ती गेली 4 दिवस झालं उपोषणाला बसलाय. पण त्या ठिकाणी गेले का बरं कोणतरी. किमान त्यांच्याकडे बघायला तरी गेले का मला सांगा. मी किती कळकळीनं निवेदन दिलं तुम्हाला. किती वेळा म्हणलं की त्या ठिकाणी ते बसलेत. मग अशा आपल्या भागात सुद्धा जरांगे पाटील यांच्यासारखे आंदोलन करणारे अनेक जण त्यांची किमान जाऊन विचारपूस तरी केली पाहिजे का नाही. आज ती माणसं जी आहे का अख्ख्या प्रशासनामध्ये मला सांगा कुणाकडे आहे का त्याची नोंद सांगा. आज ती सुद्धा बिना अन्न पाण्याचं बसलेत का तर मराठ्यांच्या लेकरा बाळाचं चांगलं व्हावं म्हणून. आज आमचे आप्पा कधी नाही ती आयुष्यात पहिल्यांदा या ठिकाणी येऊन बोललेत. अंतरगाव. दुसरी गोष्ट म्हणजे आप्पांनी सांगितलं की तुम्ही चांगले परफेक्ट मोडी लिपीचे अभ्यासक नेमा. 3 महिन्यात फक्त 1 दिवस मोडीचा अभ्यासक आला मॅडम. किती वेळा आम्ही निवेदन दिलं की आणि ते पण 11 वाजता आले. त्यामध्ये आपल्या आमच्याच मराठा बांधवांना आमच्याच मायमावल्यांना भांडून गेले. त्यानंतर आम्ही परत एकदा निवेदन दिलं की मुडीचे अभ्यासक या ठिकाणी बोलवा. आज आम्हाला काय करणार आहे. या सामान्य इथल्या माणसाला मुडी भाषा, उर्दू भाषा, अरबिक भाषा काय करणार आहे मॅडम. त्याच कारणामुळे फक्त भूम तालुक्यात कुणबी या नोंदी सापडल्या नाही. त्यामुळे तो प्रश्न आहे. पण सध्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आमचे मनोज दादा जरांगे पाटील हे आमच्यात आनंदाने हसत्या चेहऱ्याने आंदोलन करताना दिसले पाहिजेत. यासाठी आपण आपला योग्य पाठपुरावा करावा. लवकरात लवकर हे आमच्या भूम तालुक्यातल्या मराठा समाजाची खतखत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी एवढीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जय शिवराय. जेवणाची व्यवस्था केली व्हायची. आता तुम्हाला मी सांगतो सगळे जेवढे आपले मराठा युवक आहेत यांना माझी कळकळीची विनंती आहे. आज आपण या रस्त्यावर बसलोत कशासाठी बसलोत की आपले मनोजदादा जरांगे पाटील हे आज आपल्यासाठी उपोषणाला बसलेत म्हणून. आता आपण प्रत्येक जण कोणी शेतातून आले कोण कामावून आलोय ठीक आहे.
सगळेजण आलायत, पण आपण आपल्या समाजासाठी, आपल्या रक्तासाठी, येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण या ठिकाणून हलायचं नाही. पण या ठिकाणी आज जसं की पंढरपूरहून आपण वारकरीत कुठेही रानामाळात, बांधावर, वस्तीवर खाणारे आपली अवलाद आहे तुम्हाला सांगतो. त्यामुळे प्रत्येक जणांनी जे आजूबाजूला जे काही थांबलेले युवक आहेत त्यांनी आपल्या घरूनच भाकरी आणा आणि या ठिकाणी बसून खावा. बर हॅलो, किती मराठी असतील तर थांबा. माझं 2 मिनिट तमाशा पार घरी जाऊ नका. त्यातून मराठी नसतं तुम्ही तमाशा बघा काय तर मराठ्यांचे काय करायचं मला कर बघते. सगळ्यांना छत्रपती, सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात का नाही? मानतात का नाही? सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. हिथून मराठाचा असेल तर अजिबात उठायचं नाही, लक्षात घ्या. बेलं तरी उठायचं नाही, काही बी करू द्या. यांनी शेवटची आरपारची लढाई, लक्षात घ्या. ही आपल्या पुढच्या भावी पिढीला, पुढच्या तुम्हाला सांगतो भविष्य, लेकरा बाळाच्या भविष्यासाठी जरांगे पाटील मरायला तयार आहे आणि त्याच्या बरोबर आपल्या लेकरा बाळासाठी आपण बी मरायला तयार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हरायचं नाही, काय बी करू द्या त्यांनी. आणि आपण जर इथं बसलो, लक्षात घ्या, आपल्या घराघरातनं बायका सगळे जेवढे बी आपल्या घरातले जेवढे बी आहेत सगळे आपल्याला स्वयंपाक पुरवणे इथं पुरवणार आहेत, लक्षात घ्या. आणि नाही जर उपाशी असलं तरी उपाशीच, काय टेन्शन घ्यायचं नाही. जी कोण कोण मराठ्यात ज्याला लास्टपर्यंत इथं थांबणं होतं आणि ज्याच्या गांडीत दम आहे त्यांनी हिथंच बसायचं आणि हिथंच झोपायचं. ज्याला थांबणं होतंय त्यांनीच थांबा. आमची काय तुम्हाला अशी काय मागणी बिगणी नाही, तुम्ही इथं थांबा, आगर थांबा. ज्याच्या गांडीत दम आहे आणि जी हेट आहे त्यांनी हिथंच थांबायचं, हिथंच झोपायचं आणि हिथंच हागायला जायचं नाही. जवळ पाटील उठत नाहीत त्यावर हिथंच बसायचं. पाहतोय या ठिकाणी प्रशासनाचं हस्तक्षेप होता तो या ठिकाणी आपण पाहिलं की तो मोडून काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी ते हे आंदोलन या ठिकाणी बसलेले आहे नाही, हे आज रात्री इथंच असणार आहे. जोपर्यंत एखादं भाषण लावू सचिन आंतरवली सराटी जोपर्यंत त्यांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच या ठिकाणी असणार आहे. गाणं नको लावू, भाषण लावू एखादं. सर्व बांधवांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यावं. हे पहा, ही लढाई जरांगे पाटील यांची एकट्याची नाहीये. तुमच्या माझ्या लेकरा बाळासाठी आपल्याला आज या ठिकाणी अनोखा रस्ता रोको या ठिकाणी करायचा आहे. आपण सर्वजण जर वेळ द्याल तर आणि तरच जरांगे पाटील यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने साथ दिली असं म्हणता येईल. सुरू झालेला आहे. आपण सर्वांनी गेल्या 5-7 महिन्यापासून आपल्या आपल्या घरात थांबून या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. परंतु आज सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी बसणार. मी विनंती करतो सर्वांना, आपण या ठिकाणी मनोज जरांगे आंतरवीर सराटी या ठिकाणी उपोषण सोडणार नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक बातम्या माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.